नमस्कार मित्रांनो, मी मयूर झालटे ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण 6th स्टँडर्डचा इंटिजर हा टॉपिक अभ्यासणार आहोत। आता इंटिजर्स म्हणजे काय, याच्यामध्ये कोणते कोणते नंबर्स इन्क्लूड होतात, आपण हे सगळं बघणार आहोत। इंटिजर हा टॉपिक खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आपण या एका व्हिडिओमध्ये बरेच पॉईंट्स या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। आता इंटिजर्स हा टॉपिक शिकण्या अगोदर आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं असतं। लक्ष द्या, मला सांगा, या ठिकाणी मी काही ऑब्जेक्ट ड्रॉ केले आहे, किती आहे? आपण जर सुरुवात केली, आपण म्हणतो 1 2 3 4 5 6 अशी आपण काउंट करायला सुरुवात करतो। 1 2 3 4 5 6 जेवढे पण असेल सुरुवात करतोय, म्हणजे आपण काउंटिंग करायला सुरुवात कुठून केली? 1 पासून। 1 2 3 4 5 6 7 8 या पद्धतीने ज्या नंबर्सने आपण याला काउंट केलं त्या नंबर्सला म्हणतात काउंटिंग नंबर किंवा नॅचरल नंबर। पहिला मुद्दा आहे नॅचरल नंबर्स आणि नॅचरल नंबर्सलाच काउंटिंग नंबर सुद्धा म्हणतात। नॅचरल नंबर और काउंटिंग नंबर। मग कोणते आहे नॅचरल नंबर किंवा काउंटिंग नंबर? तर ज्याची सुरुवात 1 पासून होते। 1 2 3 4 5 6 इनफायनाइट। झोपलेला 8 जो असतो इनफायनाइट, सांगता येत नाही, अनंतपर्यंत हे नंबर चालतात। आता हे झाले नॅचरल नंबर, हे सगळ्यांना माहित होतं। याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे पुढचा, याच्यामध्ये सर 0 दिसत नाहीये, मग 0 कोणत्या नंबर मध्ये असतो? तर होल नंबर मध्ये। ज्यावेळेस आपण होल नंबर अभ्यासू, एक ध्यानात बघा कसं ठेवायचं। होल नंबरची सुरुवात 0 ने होते। होल असतो ना, होल होल कसा असतो? असं गोल होल असतो। आणि ध्यानात ठेवायचं, होल नंबर म्हटलं की त्याच्यामध्ये 0 आला आणि बाकी पुढचे नंबर सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 पुन्हा इनफायनाइट पर्यंत होल नंबर। ठीक आहे, आता पुढचा मुद्दा आला, नॅचरल नंबर झाले, होल नंबर झाला। आता आपल्याला बघायचं इंटिजर्स म्हणजे काय। बऱ्याच वेळेस आपण नंबर असं ऐकले बघा, -1 -2 -3 या टाईपचे, किंवा +1 +2 +3 जरी ऐकलं नसेल तर आता बघून घ्या। सगळ्यांना माहिती हे प्लसचं साईन आहे आणि हे मायनसचं साईन आहे, बरोबर? आता ज्यावेळेस हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी कमी होत चालतं, ठीक आहे। समजा महाराष्ट्रामध्ये जर 20 डिग्री असेल, तर जम्मू काश्मीरला आपण जर बघितलं तर तिथं मायनसमध्ये टेम्परेचर गेलेलं असतं। मग मायनस म्हणजे 20 जर म्हटलं, 20 19 कमी कमी जर आपण करत गेलो, 5 4 3 2 1 0, त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असतं का? तर हो, असतं। मग ते कसं असतं, काय असतं, ते कसं मोजतात आपण ते इथं बघूया, किंवा त्या मोजण्यासाठी कोणत्या नंबर्सचा वापर आपण करत असतो ते म्हणजेच आपण इंटिजर्स। आता इंटिजर्स बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, पॉझिटिव्ह नंबर्स आणि दुसरा मुद्दा येतोय निगेटिव्ह नंबर्स। पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स बघा, पॉझिटिव्ह नंबर म्हणजे ज्याच्या ठिकाणी प्लस साइन असतं, 1 +2 +3 +4 आणि इनफायनाइट पर्यंत हे वाढत चालतात। मग सर एक प्लस घ्यायलाच पाहिजे का? नॉट नेसेसरी। प्लस इथं घ्यायलाच पाहिजे असं काहीही नसतं। ज्या नंबरच्या समोर प्लस नाही ते नंबर सुद्धा पॉझिटिव्ह नंबरचं असतात। बट निगेटिव्ह नंबर ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस मायनस साईन घेणं हे गरजेचं असतं। -3 -4 कुठपर्यंत आहे हे नंबर? टिल इनफायनाइट, अनंतपर्यंत हे नंबर्स चालतात। बरं, पॉझिटिव्ह नंबर्स कळाले, निगेटिव्ह नंबर्स कळाले, पण आता इंटिजर्स म्हणजे काय हे आपण बघूया। त्यासाठी मला हे थोडंसं रफ करावं लागेल। इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या ठिकाणी इंटिजर्स ज्यावेळेस आपण बघतो, इंटिजर्स इथे एक नंबर लाईन मी ड्रॉ करतो, म्हणजे आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील। नंबर लाईन मी ड्रॉ केली, या लाईनच्या मिड पॉइंट मी घेतला। आता इकडे सुद्धा एक एरो हेड आहे आणि या साईडला सुद्धा एक एरो हेड आहे। एरो हेड आहे याचा अर्थ ही जी लाईन मी ड्रॉ केली आहे ही दोन्ही डायरेक्शनला सतत वाढत चाललेली आहे, ठीक आहे। तर मग या मिड पॉइंट पासून या साईडला जे नंबर्स असतात सारख्या अंतरावरती, ठीक आहे, हे असतात पॉझिटिव्ह नंबर्स, आणि या साईडला जे असतात, त्या लेफ्ट साईडला जे असतात ते असतात निगेटिव्ह नंबर।
लक्षात घ्या. आणि मिड पॉईंट जो असतो तिथं असतो 0. 1 2 3 4 5 6. एक या साईडला -1 -2 -3 -4 -5. एवढेच का तर नाही, ॲरो हेड आहे याचा अर्थ ही नंबर लाईन आता सतत अनंतपर्यंत वाढत चालणार आहे, इनफायनाईट पर्यंत. सगळ्यात मोठा नंबर आपल्याला सांगता येत नाही. आणि जसं जसं आपण मागे मागे जातोय 4 3 2 1 0 -1 -2 इकडे नंबर छोटे छोटे होत चालले, कमी कमी होत चालले. मग सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे तोही आपल्याला सांगता येत नाही. मला सांगायचं एवढंच, इंटिजर्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग 0, नॅचरल नंबर, होल नंबर आणि निगेटिव्ह नंबर मिळून सुद्धा इंटिजर्स तयार होतात. पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि 0 सुद्धा. मग सर अजून एक प्रश्न आपल्याला आला, इथं प्लस साईन म्हणता दिली नाही तर चालतं, गरज नाही द्यायची. प्लस साईन प्रत्येक नंबर समोर गरज नाही. मायनस साईन आपल्याला इथं द्यावाच लागतं ज्यावेळेस आपण निगेटिव्ह नंबर लिहितो. मग 0ला कोणतं साईन आहे, 0ला कोणतंच साईन नाही. 0 हा न्यूट्रल आहे, लक्षात घ्या. मग आपल्याला आता प्रॅक्टिस सेटमध्ये जसे जसे आपल्याला 4th प्रॅक्टिस सेट राहील, मी तुम्हाला 4th प्रॅक्टिस सेट ज्यावेळेस आपण बघूया, त्या 4th प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला सांगायचं काय, शोन इंटिजर्स ऑन द नंबर लाईन. आता वेगवेगळे इंटिजर्स दिलेले राहील आणि ते आपल्याला नंबर लाईनवरती शो करायचे. जसं मी तुम्हाला आता एक नंबर देतोय, इथं बघा नंबर देतो, सांगतो मी 4 -2 3 0 -5 आणि +5 हे नंबर शो करून दाखवा मला नंबर लाईनवरती. बघा 4 कुठे आहे, +4 आहे, कोणतं साईन आहे म्हणजे +4, इथं +4. -2 कुठे आहे, हा -2 बघा. 3 कुठे आहे, कोणतं साईन आहे म्हणजे +3 इथं आलाय. 0 हा इथं 0. -5 आला -5. 5 म्हणजे इंटिजर्स आपल्याला नंबर लाईनवरती शो करायचे आहे. हा झाला आपला पहिला व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितले, थोडक्यात आपल्याला यामध्ये कळालं इंटिजर म्हणजे काय. आपण बेसिकपासून सुरुवात केली तर इंटिजर टॉपिकचं नाव एकदा कळालं की चॅप्टर अर्धा संपला असं समजून चालायचं. या ठिकाणी भरपूर मुद्दे आपले कव्हर झालेले आहे. 1 by 1 आपण असेच लेक्चर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया, नाहीतर व्हिडिओ थोडासा मोठा होऊन जाईल आणि उरलेलं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 4, 5, 6 जे पण आता पुढचे प्रॅक्टिस सेट येईल, रोज रोज आपण एक प्रॅक्टिस सेट बघण्याचा प्रयत्न करूया. चला, जर व्हिडिओ आवडत असेल, क्लास आवडत असेल तर आपल्या क्लासला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवा. धन्यवाद.